MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट प्रतिक्रिया दिली। कुणीही एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। पाहूया। बघा, कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्यावरून ज्या चर्चा सुरू आहेत त्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी दोन्ही ठाकरेंना थेट इशाराच दिला। कुणीही कुणासोबत गेलं तरी मुंबईकर महायुतीच्याच बाजूने आहेत, महायुतीचाच महापौर मुंबईत असेल असा दावा मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय। बघा, कोण कोणासोबत जात आहे हे आज आपल्याला माहिती नाही, पण एकूण जी काही मुंबईची परिस्थिती मी बघतो आहे आणि मुंबईकरांच्या मनातलं मी जाणतोय, मुंबईकर 100% महायुतीच्या बाजूने उभे राहतील। मुंबईची महानगरपालिका महायुतीलाच मिळेल आणि महायुतीचाच महापौर मुंबईमध्ये बसेल। याच्यावर मी कशाला विश्लेषण करू, मला लेणं ना देणं ना त्यांच्याशी। दोन्ही एकत्र येऊ द्या, चांगलं नांदून द्या, भविष्यात बंधू प्रेम लोकांना दाखवा। थांबा ना, मला बंधू प्रेम दाखवा, यासाठी कोणी विरोध केला नाही एकत्र येऊ नये म्हणून। बरं, वेगळे झाले त्याला पण कोणी सांगितलं नाही वेगळे व्हा म्हणून, काय प्रश्न नाही। आता तुमचा नेक्स्ट प्रश्न असेल याच्यामुळे काय राजकारणात होईल, काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही। निवडणुका तोंडावर आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हे हालचाल करतायत। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी काहीही फरक पडणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे यांनी म्हटलंय। ठाकरे बंधू एकत्र आले तर मराठी मतांमधील फूट थांबेल आणि त्याचा फायदा ठाकरे बंधूंना होईल अशी शक्यता आहे। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर मूळ शिवसैनिक इकडेच वळणार असाही अंदाज व्यक्त केला जातोय। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं मतांचं नवं समीकरण तयार होऊन पर्याय म्हणून बघितलं जाईल। आम्ही एक स्पष्ट भूमिका घेतलेली, ती भूमिका अशी आहे, कोणाला काही वाटू द्या, कोणी काही म्हणू द्या, शिवसेना महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या कल्याणासाठी, ही मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे, या मुंबईवर फक्त मराठी माणसाचा हक्क राहावा यासाठी आम्हाला जे जे करता येणं शक्य आहे ते करायला, लढायला आणि एक पाऊल पुढे किंवा मागे जायला आम्ही तयार आहोत। आमच्यामध्ये या बाबतीत कोणत्याही प्रकारचा राजकीय इगो किंवा अहंकार नाही। राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसही आशावादी झाली आहे। ते दोघे एकत्र आल्यास महाविकास आघाडीला फायदा होणार असं वडेट्टीवार म्हणाले। विशेष म्हणजे राज ठाकरेंचा काँग्रेस विरोध जगजाहीर आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाहीत तोवर राज ठाकरे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत येणार नाहीत हा देखील मुद्दा आहेच। पण राज ठाकरेंची तशी अट नसल्याचं वडेट्टीवार म्हणाले। असं तर कुठे मी अजून ऐकलेलं नाही, हे बावड्या आहेत, ह्या बातम्या आहेत, पण आता त्यांची भूमिका ते स्वतः मांडतील, त्यावेळेस त्यातलं सत्य बाहेर येईल आणि त्यावेळेस भूमिका ठरवू। इकडे एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलाय। वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही असा थेट हल्लाच शिंदेंनी केलाय। खऱ्या अर्थाने वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही, त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचारच लागतात। आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले, बाळासाहेबांनी जे सांगितलं त्याच्या विरुद्ध केलं आणि त्याची परिस्थिती, त्याची प्रचिती आता येते आहे। स्वतःविषयी काही गैरसमज लोक भ्रम निर्माण करतात, त्यातला तो एक भ्रम आहे की आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत, आम्ही आहोत। काय विचार तुम्ही बाळासाहेबांचा? मोदी, शहा, फडणवीसांची बूट चाटणं जे महाराष्ट्राच्या मुळावर आलेले आहेत, हा बाळासाहेबांचा विचार आहे। महाराष्ट्र आणि मुंबई संकटात असताना, लुटली जात असताना, मराठी माणसाच्या स्वाभिमानाला रोज धक्का लावला जात असताना तुम्ही ही जी बूट चाटेगिरी करताय,
महाराष्ट्रद्रोह्यांची, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे असं तर ज्या लोकांना वाटत असेल ते धन्य आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेंच्या शिवसेनेच्या मतांवर परिणाम होईल अशी ही शक्यता वर्तवली जाते आहे. पण सध्या ठाकरे बंधूंच्या नव्या समीकरणाची चर्चाच आहे. सकारात्मक आहोत हे म्हणण्यापलीकडे पावलं अद्याप पडलेली नाहीत. कृष्णा सोनारवाडकरसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH.